नमस्कार, कमल पगारे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। मी बघा वाळवणीचे गव्हाच्या कुरडया दाखवत आहे बघा। 3 दिवस झाले मी पाणी बदलत राहायचे, म्हणजे पहिल्या दिवशी टाकले भिजायला का दुसऱ्या दिवशी पाणी काढून स्वच्छ धुवून असे 3 दिवस पाणी बदलून आणि पाणी धुवून असं भिजायला ठेवले। 3 दिवस झालेत पूर्ण आणि आता ते वरनं सगळा फेस आलेला आहे बघा। ते व्यवस्थित सगळं धुवून घ्यायचे, गहू 2-3 पाण्याने आणि मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। त्याच्यात थोडंसं पाणी आणि थोडे गहू टाकून असं भरड आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि मोठ्या भांड्यात ठेवून घ्यायचं आहे। ते नंतर आपण दुसऱ्या भांड्यात करू शकतो। मी माझ्याकडे कढई आहे मोठी, त्याच्यात घेतलेलं आहे। चोथा आपल्याला आता काढून घ्यायचा आहे पुरणाच्या चाळणीने। एकदा पुरणाच्या चाळणीने सगळ्यात चोथ्याने चाळून घ्यायचा आहे चीक, म्हणजे पुढं आता आपल्याला चाळायला जास्ती मेहनत नाही लागणार। आणि तो भुसा जे आहे ते एका साईडला ठेवून द्यायचा आहे आपल्याला। त्याला आपण नंतर करूया, तुम्ही व्हिडिओ बघत राहावा। खूपच चांगलं, ज्याला नाही येत ते सुद्धा मस्त पांढऱ्या खड कुरडया बनवीन। आणि आता ते पाणी टाकून घेतलेला भुसा त्याच्यात पण थोडंसं चोळून आणि पिळून हाताने, दोन्ही हाताने पिळून सगळं पाणी आपल्याला ते चिकाचं काढून घ्यायचं आहे आणि तो भुसा साईडला ठेवून द्यायचा, भुसा टाकून द्यायचा आहे। अशा प्रकारे सगळे झालेत बघा पिळून आणि त्याच चाळण्याने पुन्हा ते पाणी आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून झाल्याच्या नंतर आता त्याच टपामध्ये मी डबल कपडा घेतलाय, डबल घडी करून सनी, आणि त्याला व्यवस्थित गाठ बांधून घेतलेला आहे। आपल्याला शिंगल नाही, डबलच, म्हणजे भुसा छान निघल। आणि पुन्हा मैद्याची चाळणी, एकदम बारीक चाळणी आहे। आता ती चाळणी ठेवायची कपड्यावर आणि वरनं जी पुरणाची चाळणी आहे का नाही त्याच्यावर पण, म्हणजे डबल टिबल चाळल्या जातं, म्हणजे आपल्याला मेहनत जास्ती करावं नाही लागणार। अशा प्रकारे आपण चाळून घ्यायचं आहे सगळं। आणि तो कपड्यावर पण भुसा बसतो का नाही त्याला आपण हाताने, बोटाच्या साऱ्याने आपलं हलक्या हाताने हलवत राहायचं आहे। ते बघा एकदम बारीक भुसा निघतो, तो साईडला काढून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपलं जेवढं चीक आहे तेवढं सगळं आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि चाळणीवर पण भुसा बसतो आणि जी मोठी चाळणी आहे पुरणची त्याच्यामध्ये पण भुसा निघतोय बघा। याच्यात पण निघालाय, आता याच्यात पण निघालेला भुसा, हा पण आपल्याला चमच्याने काढून घ्यायचा आहे। हे बघा, चला आता अशा प्रकारे आपण सगळं काढून घ्यायचं आहे भुसा आणि पीठ चाळून घ्यायचं आहे। पीठ म्हणजे चीक चाळून घ्यायचं आहे। सगळं चाळून झाल्याच्या नंतर कपडा काढून घ्यायचा आहे आणि त्या चिकामध्ये पाणी टाकून द्यायचं आहे, भरपूर टाकायचं आहे पाणी, आणि झाकण लावून ठेवून द्यायचं। आता हे सकाळी वाटलं का संध्याकाळपर्यंत व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आणि संध्याकाळी झोपायच्या आधी पुन्हा ते पाणी वरचं काढून घ्यायचं आहे। आणि ते पाणी काढून झाल्याच्या नंतर दुसरं पाणी पुन्हा टाकायचं आहे आपल्याला, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला चीक शिजवायच्या टायमाला ते पण पाणी काढून घ्यायचं आहे बघा। लाल पाणी ते सगळं निघून गेलेलं आहे। आणि आता आता पहिला मोजून घेऊया चीक किती आहे ते। आता जे खाली बसलेला आहे तो चीक ना, आता उलथणीने आपल्याला सगळा खरडून काढून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर मग आपल्याला टोपाने मोजून घ्यायचं। आता हा टोप घेतलाय मी, 1 टोप झालेला आहे। आता डब्यामध्ये काढून घेतलाय दुसरा टोप, म्हणजे 2 टोप झाले आणि अर्धा टोप झालं। पुन्हा टपामध्ये थोडंसं पाणी घालून ते पण घ्यायचं आहे धुवून। आता 2.5 टोप झालेला आहे चीक आपल्याला। आता पाणी पण आपल्याला 2.5 टोप ठेवून द्यायचं आहे आणि पाण्याला चांगले, हे बघा 2 टाकले, आता हा अर्धा हे पण टाकून द्यायचं आहे। आणि पाण्याला मीठ टाकून द्यायचं आहे, अर्धी वाटी मीठ टाकलं म्हणजे हिसाब बराबर आहे। 2 किलोच्या आहेत कुरडया आणि पाण्याला चांगले, आता अगर आपल्याला कमी पडत असलं तर साईडला आपण पाणी पुन्हा ठेवून द्यायचं आहे। आणि पाणी उकळायला लागलं का आता आपल्याला पाणी उकळलंय तर चीक टाकायचं आहे। थोडा चीक टाकत राहायचं आहे। आता चाटू आहे, तो आम्ही चाटू बोलताय त्याला, लाकडाचा, त्याच्याने थोडं टाकत राहायचं आहे आणि मिक्स करत राहायचं आहे। लवकर करायचं, म्हणजे आतमध्ये का नाही गठोळ्या बनत नाहीये, एकदम व्यवस्थित चीक शिजतोय। चीक नेमका चांगला शिजायला पाहिजे, म्हणजे कुरडई तुमची खूपच चांगली होते, जरा पण काही होत नाही। हे बघा, आता चला, आता चीक जास्त आहे म्हणल्यावर 2 जण लागतात, 1 जण पकडायला आणि 1 जण आपलं पीठ शिजवायला। आता दोन्ही हाताने चांगलं आपल्याला रगडून आपल्याला व्यवस्थित पीठ ते शिजून घ्यायचं आहे। चीक शिजून घ्यायचं आहे। 1 जण कॅमेरा धरत आहे। हां, हे बघा, आता
एकदम छान चीक शिजलाय. आता याच्यावर थोडं का नाही झाकण ठेवून द्यायचं आहे. आता पुन्हा पाणी ठेवलेलं तर त्या पाण्याची गरज बिलकुल पण नाही लागणार आहे. आणि चीक एकदम बारीक गॅस करून मस्त शिजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अधूनमधून का नाही उलटणीने खालचा वर आणि वरचा खाली करत राहायचं, नाही तर खालचा म्हणजे जाड होऊन जाईल. हे बघा एकदम व्यवस्थित आता चीक शिजून गेलेला आहे. किती चीक पडलाय बघा तो 2 किलोचा एकदम व्यवस्थित. चला आता टेरेसवर मी टाकलंय प्लास्टिकवर, टेरेसवर करायच्यात. आणि बारीक चाळणी घेतलेली मी एकदम म्हणजे एकदम बारीक, त्याच्याने आता ह्या वर्षी करायचं मन झालेलं आहे. हे बघा बारीक घेतलेले खूप छान होता त्याच्याने. आता बारीक चाळणीने अशा प्रकारे सगळ्या कुरडया पिळून घेतलेल्या आहेत. उन्हामध्ये ऊन व्हायला लागलेलं आहे जास्ती. चला आता पटापट करते आणि निघते मी. झालेल्या तयार आता याला दिवसभर वाळवून द्यायचे आहेत. आणि जे खाली असतं का नाही खरड, त्याचे असे गोळे 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 टाकून द्यायचे. ते पण पोरांना तळून दिलं का मस्त घेऊन वाटीत बसून खातात. ते पण वाया जाऊ नाही द्यायचं. झाल्यात. चला 2 दिवस मस्तपैकी टेरेसवर वाळवलेत, छान वाळून गेलेले आहेत. चला आता आपण फ्राय करून पण बघूया. बघा किती छान फुगले मस्तपैकी. बारीक बारीक करून बघा एकदा तुम्ही पातळ चाळणीने. खूपच छान. लवकर तळल्या पण जातात लवकर आणि सुकतात पण लवकर. मेन म्हणलं तर सुकायला पाहिजे म्हणून 2 दिवसातच सुकून गेलेले आहेत. आणि व्हिडिओ आवडला एकदा करून बघा पहिला, नंतर व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.